नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सिंधुदुर्गात कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून 17 जणांवर कारवाई. खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार खते व कीटकनाशके मिळावीत या उद्देशाने कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाईचं सत्र सुरूच ठेवलं आहे. आतापर्यंत तिघांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 17 कृषी सेवा केंद्रांवर विविध स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे. खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी विभागाने जिल्ह्यात 9 भरारी पथके तयार केली आहेत. या भरारी पथकाकडून कारवाईचे सत्र सुरूच आहे. विनापरवाना खत व कीटकनाशके विक्री करणाऱ्या 3 कृषी सेवा केंद्र चालकाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भरारी पथकाकडून काही कृषी सेवा केंद्रातील निविष्ठांचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले आहेत. या नमुन्यांमध्ये त्रुटी आढळून आल्याने 2025-2026 या कालावधीत खतांचे 11 परवाने निलंबित करण्यात आले. तसेच बियाण्यांचे 6 आणि कीटकनाशकांचा 1 परवाना निलंबित करण्यात आला. 2026 ते 2027 मध्ये आतापर्यंत खतांचे 8 परवाने रद्द तर 4 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. बियाण्यांचे 2 परवाने रद्द करण्यात आले असून कीटकनाशकांचे 2 परवाने रद्द तर 1 परवाना निलंबित करण्यात आला.